श्री स्वामी समर्थ. आपण मागच्या भागात बघितलं मानसपूजा. आता आपण मानसपूजा केव्हा करावी, कशी करावी बघूया. श्री स्वामी समर्थ. मानसपूजा केव्हा करावी? मानसपूजा करण्यास पहाटे 4 ते 5 ही वेळ उत्तम असते. ही वेळ ब्रह्ममुहूर्ताची आहे. उदय ना अस्त जेथे बोध प्रातःकाळी असा श्रीरामाच्या काकड आरतीमध्ये जो उल्लेख आहे तो पहाटेच्या आत्मज्ञान प्राप्तीकरता आवश्यक असणाऱ्या शुभ कालासंबंधी आहे. साधकांना ही वेळ जमत नसेल तर कोणत्याही सोयीच्या वेळी मानसपूजा करण्यास हरकत नाही. रोज मानसपूजेची वेळ एकच असावी, शक्यतो ती बदलू नये. मानसपूजेकरिता स्नान करणे आवश्यक आहे का? तर स्नान करणे याचा अर्थ शरीर पवित्र करणे. मानसपूजेसाठी मन पवित्र असावे लागते. शुद्ध अंतःकरणाची गरज आहे. स्नान करून मानसपूजेसाठी बसता आले तर उत्तम, पण शक्य नसेल तर निदान हातपाय तोंड धुवून शुचिर्भूत होऊन मानसपूजा करण्यास हरकत नाही. आता मानसपूजेसाठी आसन कोणते असावे? मानसपूजेसाठी आसनाचे बंधन नाही. पायांना शरीराला रग लागणार नाही असे कोणतेही आसन चालेल. शारीरिक त्रासामुळे मानसपूजेत विक्षेप येईल म्हणून मानसपूजेत सुखासन घालून बसणे केव्हाही चांगले. मानसपूजा करताना मन भरकटले तर काय करावे? आपल्या मानसपूजेत सद्गुरूंना आपण स्नान घातले आहे आणि आपले मन दुसरीकडे भरकटले. अशा वेळी सद्गुरूंना आपण ओल्या अंगाने बसवून ठेवले, त्यांना थंडी वाजत असेल अशी भावना निर्माण होऊन त्याबद्दल आपणास खंत वाटली पाहिजे. तसे झाल्यास आपल्या मानस पुन्हा खेचून आणून मानसपूजेत लावावे आणि मन भरकटल्याबद्दल लगेच सद्गुरूंची क्षमा मागून मानसपूजा पुढे चालू ठेवावी. असे केल्याने कालांतराने मानसपूजेत मन भरकटण्याचे प्रकार कमी होतात. मानसपूजेत सद्गुरूंची देहरूप मूर्ती संपूर्ण दिसत नसेल तर काय करावे? मानसपूजेत स्मृती आणि कल्पना यांच्या मदतीने सद्गुरूंचे आवडते रूप आपल्या मनचक्षूंसमोर आणण्याचा प्रयत्न करावा. काही वेळा सद्गुरूंचे नुसते सुहास्यवदन दिसेल, काही वेळा सद्गुरूंचे नुसते चरणकमल दिसतील, काही वेळा सद्गुरूंची अपूर्ण मूर्तीही दिसू शकेल. सद्गुरू म्हणजे चैतन्य असल्याने आपणास मानसपूजेत सद्गुरूंचे जसे रूप दिसेल त्याची मानसपूजा आपण करावी. जशी मानसपूजा सातत्याने केल्यास सद्गुरूंची देहरूपी संपूर्ण मूर्ती दिसू लागेल. एवढेच नव्हे तर तुमच्याशी सद्गुरू संवादही साधतील. सदेह न पाहिलेल्या सद्गुरूंचे देहरूप मानसपूजेत दिसेल का? तर हो. साधकाने आपल्या सद्गुरूंना सदेह पाहिले नसले तरीही त्याची प्रतिमा पाहिलेली असते. अशा प्रतिमेतील आपल्या सद्गुरूंची मूर्ती मानसपूजेत मनचक्षूंसमोर आणून ती मूर्ती सचेतन करण्याचा आपण प्रयत्न करावा. कालांतराने आपल्या प्रयत्नाला यश येईल आणि देहात नसलेल्या सद्गुरूंचे सदेह रूप आपल्याला मानसपूजेत पाहता येईल. मानसपूजेत सोन्या चांदीची उपकरणे घेतात याचे कारण काय? मानसपूजा कल्पनाशक्तीवर आधारलेली आहे. दैनंदिन जीवनात पूजेसाठी तांब्या पितळाची किंवा स्टेनलेस स्टीलची उपकरणे आपण वापरतो. याचे कारण सर्वांना रोज सोन्या चांदीची उपकरणे वापरण्याची क्षमता असणार नाही. निदान मानसपूजेत तरी आर्थिक क्षमतेची अडचण असू नये. मग सोन्या चांदीची उपकरणे, उंची वस्त्रे मानसपूजेत वापरून मनाची श्रीमंती आणण्यास आपणास हरकत नसावी. अशी भावना ठेवून आपण सद्गुरूंची पूजा करू शकतो. मनाने आपण सद्गुरूंना स्नान घालावे, मनाने आपण सद्गुरूंना वस्त्र, मनाने दागिने, मनाने फुले वाहावीत आणि एका ठिकाणी बसून शांत चित्ताने आपण मनाने पूजा करावी. श्री स्वामी समर्थ.